7 फेब्रुवारी होत आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जिल्ह्यासाठी आमचा जाहीरनामा खरं तर वचननामा असतो आणि तो वचननामा आम्ही काढलेला आहे आणि त्या वचननाम्याच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर जात आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमच्या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये 15 जिल्हा परिषद निवडणुका आणि त्यासाठी असलेल्या पंचायत समिती सगळ्या निवडणुका आम्ही लढवत आहोत। एकूण 44 सीट आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या मतदारसंघामध्ये लढवत आहोत। खरं तर आपण बघितलं असाल की जिल्हा परिषदच्या माध्यमातून काय कामं होतात, गेली 2.5 वर्ष आणि आता जवळजवळ 1.5 वर्ष 4 वर्ष सत्ता सध्याचे आमदार असतील पालकमंत्री यांच्या पक्षाकडे आहे, परंतु या 4 वर्षामध्ये काय कामं झाली आपण बघितलं की जलजीवनची मिशनची जी कामं होती जी जिल्हा परिषदच्या पाणी पुरवठा माध्यमातून ग्रामपंचायतच्या स्तरापर्यंत या ठिकाणी कामं होत आहेत। या जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने एकही काम पूर्ण झाले नाही, अनेक कामाला निधी अपुरा आहे आणि त्यामुळे या 4 वर्षामध्ये जी कामं सुरू झाली होती, जो आराखडा मंजूर केला होता त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून या सत्ताधाऱ्यांनी एकही काम पूर्ण केलं नाही, त्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जी प्राथमिक आरोग्य केंद्र 38 प्राथमिक आरोग्य आहेत आणि ती जिल्हा परिषदच्या माध्यमातून चालवली जातात। जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाकडून ते 38 पैकी फक्त 4 आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर आहेत, 34 आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर्स या ठिकाणी नाही आहेत। त्याचबरोबर आपण बघितलं असाल की रक्त सिंधू योजना जी पहिली होती, पहिली बांधा ते चांदा होती, नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही ती मंजूर करून घेतली आणि रक्त सिंधू योजनेचे जवळजवळ 150 कोटी रुपये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी या योजनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी मंजूर केले होते। त्यातले ते पैसे मंजूर झाल्यानंतर दुर्दैवाने उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदावरून गेल्यानंतर ते 150 कोटीची कामं या ठिकाणी मंजूर झाली आणि काल या नवीन सरकारनंतर ही योजना पूर्णपणे बंद झालेली आहे। त्या योजनेतनं दशावधी कलाकारांना योजना होत्या, गाड्या होत्या, त्याचबरोबर शेतीची अवजारं होती, पिकाला मदत होती, एसआरए पद्धतीने भात लागवड या ठिकाणी मदत होती, कुक्कुट पालनाला होती, पशुपालनाला होती, बकरी पालनाला होती योजना, त्या संपूर्ण योजना गेल्या 3 वर्षामध्ये बंद झालेल्या आहेत। आज आपण बघितलं की सत्ताधारी जे आमदार आहेत जे आज फिरतायत निवडणुकीसाठी मतदार त्यांनी 1.5 वर्षात ह्या योजनेकडे ढुकून बघितलं नाही आणि ही योजना पूर्णपणे बंद झालेली आहे आणि जे जिल्हाधिकारी कार्यालयात बांधकाम ऑफिस होतं ते सुद्धा बंद झालेलं आहे। आणि आज आपण बघितलं की जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळा गावागावात बंद होत चाललेल्या आहेत। या संदर्भात एक मोठा मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता। त्या मोर्चावेळी पालकमंत्री असं म्हटलं होतं की आम्ही यावर स्टे देऊ पटसंख्येच्या, ती पटसंख्या कधी स्टे झाला नाही, त्या आता शाळा हळूहळू बंद होणार आहे। त्याचबरोबर डीएड आणि पीएडांना सुद्धा जे होते त्यांना सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्ही शाळेत घेऊ, परंतु त्या डीएड पीएडच्या एकही लोकांना या ठिकाणी शाळेमध्ये घेण्यात आले नाही। आज आपण बघितलं की जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण करण्याची जबाबदारी सुद्धा आहे, अडाणी एमआयडीसी सुद्धा 4 वर्षात सुरू झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे। दुर्दैवाने त्यांच्यापेक्षा दुर्दैव आहे की जिल्हा बँकेतनं जवळजवळ 12,000 अर्ज आले, प्रत्येकाकडनं 1800 रुपये घेण्यात आले, 1700 का 1800 रुपये घेण्यात आले आणि ही निवडणुकीची आश्वासन देऊन ही निवडणुकी आश्वासन दिलं नाही की ह्या आपण निवडणुकीनंतर करणार आहोत। 2 निवडणुका झाल्या, त्यांच्या दुर्दैवाने ह्या निवडणुका पुढे गेल्या 6 महिने, म्हणजे जवळजवळ फेब्रुवारी मार्च मध्ये जी भरती प्रक्रिया सुरू झाली होती ती अजूनही भरती प्रक्रिया 7-8 महिने म्हणजे जुलैमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली ती अजूनही 7-8 महिने भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही। त्यामुळे आमच्या जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या ह्याच्यावर हे केलेले आहेत। आज व्हीआर ओडीआर रस्ते आहेत जे आम्ही मुख्यमंत्री सडकमधनं या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री असतील किंवा इथले आमदार असतील एकही रस्ता मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडकमध्ये एकही रस्ता या 3 वर्षामध्ये मंजूर केला नाही वस्तू, त्यामुळे अनेक रस्ते खराब झालेले आहेत। बजेटचा एकही पैसा गेल्या 1.5 वर्षात या जिल्ह्यासाठी मिळाला नाही, त्यामुळे आपण बघितलं की ग्रामीण भागातील सगळे रस्ते खराब झालेले आहेत। आज सगळीकडे विरोधक एमआरजीएसची जी योजना आहे त्या योजनेमध्ये एमआरजीएसच्या योजनेत अनेक कामं होते, विहिरी होत होत्या, रस्ते होत होते, पाणंद होत होत्या, परंतु आता अशा जाचक अटी केलेल्या आहेत की त्यातनं एमआरजीएसचं एकही काम पूर्ण नाही, त्यामुळे गेल्या 6 महिन्यात वर्षभरात एकही काम एमआरजीएसचं सुरू झालं नाही आणि त्यामुळे या जिल्हा परिषदमध्ये गेले काही लोकांची सत्ता गेले अनेक वर्ष आणि तेच लोक या ठिकाणी येत आहेत आणि त्या लोकांना खरं तर एक सक्षम विरोधक असला पाहिजे। सक्षम विरोधक सत्ताधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांच्या माध्यमातून जिल्ह्यातील जे लोक आमचे जे निवडणुकीत उतरले
ते निष्ठावंत लोक आहेत आणि त्या निष्ठावंत लोकांना स्वाभिमानी जनतेने साथ द्या असं आमच्या वचननाम्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मार्फत जनतेला आणि मतदारांना आवाहन आहे. तुम्ही विकास झाला नाही असं म्हणताय, सरकारने विकास केला नाही म्हणताय, मात्र तुमचे सहकारी सतीश सावंत यांनी काल विकासाला साथ देण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करतो. नाही, सतीश सावंतांची विकासाची व्याख्या काय असेल हा प्रश्न आहे. कारण 5 वर्ष सत्तेत असताना त्यांना काय विकास हे झाला होता आणि आज ते काय करतायत हा खरं तर त्यांच्या शोषणाचा विषय आहे. परंतु सतीश सावंतांनी काय विकास बघून प्रवेश केला हे त्यांना मी भेटल्यावर विचारणार आहोत. विकासाचा निधी मीच घेणार आहे, युबीटीचा उमेदवार जर निवडून आला तर दिलेला निधी सुद्धा परत घेणार असं पालकमंत्री. नाही, पालकमंत्र्यांना एक आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीच्या सोडून शिंदे गटाचे लोक सांगतायत खासगी की आम्हाला निधी मिळाला नाही म्हणून, आम्हाला निधी मिळत नाही म्हणून. आज आपण बघितलं असाल की 2.5 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक झाली, त्यावेळी त्यांचं स्टेटमेंट तेच होतं की ग्रामपंचायतीला आमची ग्रामपंचायत विकास निधी आपण देणार नाही. नगर परिषदेची निवडणूक झाली, नगर परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचं स्टेटमेंट हेच होतं की आपल्या विचाराचे काय नगर परिषद निधी देणार नाही. आज तिथे उपनगराध्यक्ष आमचे माजी मतदार त्यांना विचारलं की मालवण कुडा नगरपालिकेमध्ये कुठला निधी आला, सत्तांतर झाल्यानंतर कुठला निधी आला, मालवण आता या शहरामध्ये निधी झाल्यानंतर कुठला निधी आला, आज ग्रामपंचायतीच्या ज्या ग्रामीण तुमच्याकडे गेल्या त्यांना किती निधी, कोणता निधी आला. त्यामुळे निवडणुका आल्यात की फक्त आणि फक्त लक्ष विचलित करायचं आणि दिलेल्या आश्वासनाला हरताळ पाडायचं काम या पालकमंत्र्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्याविरुद्ध जनतेच्या मनामध्ये आक्रोश निर्माण होईल. जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेचं युनिट निकामकडे असण्याचं निलेश राणेंनी टीका केली आहे. तुम्ही जी टीका केली होती की आमचा विरोध भाजपला नाही तर राणे कुटुंबाला आहे, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना नाही, खरं तर आमचा विरोध जिल्ह्यातले काम करणाऱ्या लोकांविरुद्ध पक्षाविरुद्ध आहे. पण राणे समर्थक तेच वेगवेगळे पक्ष असले तरी तेच उमेदवार काय आहेत. संतोष साटुलेकर असू देत, सुनील गाडगेकर असू देत, संजय पडते असू देत, हे तेच उमेदवार, महेश सारंग असू देत, मोठ्या सावंत असू देत, तळेकर असू देत, मिलिंद नाईक असू देत, हे तेच उमेदवार गेल्या अनेक निवडणुकांमध्ये का हा प्रश्न आहे. आणि त्या निवडणुकीमुळे त्या लोकांना काहीतरी संधी मिळेल, त्यामध्ये त्या लोकांचा ठेकेदारी असते. त्यामुळे त्या लोकांच्या ह्या पक्ष बदलले, 3 पक्ष बदलले तरी तेच उमेदवार आणि त्यामुळे अशा लोकांच्या विरोधात आम्ही जनतेला आवाहन करतो आणि जनतेला आम्हाला प्रतिसाद देतो. तर तुम्ही याच्यामध्ये भ्रष्टाचारापासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद वाचवण्यासाठी मतदारांना आवाहन करताय. काल निलेश राणेंनी असं म्हटलंय की गेल्या 70 वर्षात जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या काळात भ्रष्टाचार झालाच नाही. आता भ्रष्टाचार झाला नाही आपल्याला माहिती. आपल्या बातम्यात सांगतो की जिल्हा परिषदच्या भरती घोटाळ्यामध्ये 121 लोकांची भरती होती आरोग्य सेवकांची. त्यामध्ये भरती घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून वृत्तपत्रामध्ये मोठी बातमी आली. जिल्हा परिषदच्या ज्या बांधकाम केंद्र आहे अशा बांधकामाचं सुद्धा बिल काढण्याची सुद्धा तक्रारी पावशी ग्रामपंचायतीमध्ये जिथे बिलच कामच झालं नाही, बिल काढलेली आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं झालेली आहेत. काही ठेकेदार आपण बघितलं असाल की स्पॉन्सर घेऊन ठेकेदारांना काम अडवण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं. त्यामुळे जिल्हा परिषदेची ठेकेदार आणि भ्रष्टाचार वगळण्यासाठी आम्हाला साथ द्या. मिनी विधानसभा म्हणून या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीत पाहिलं जात आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचार आलाय, कसा प्रतिसाद तुम्हाला लोकांकडून? कारण शिवसेना भाजपचे 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 18 जवळपास पंचायत समिती सदस्य होते, तुम्हाला कसा प्रतिसाद? नाही, खरं तर कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही बिनविरोध निवडून आहे ते कणकवली मतदारसंघातले 95% आहे. या मतदारसंघामध्ये हे प्रमाण 0 आहे. परंतु आज ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्या लोकांनीच ऐन टायमाला हे केल्यामुळे ऐन निवडणुकीच्या वेळी त्यामुळे या ठिकाणी आम्हाला मार बसला. परंतु जिल्ह्यातील जनता सक्षम आहे. जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे की 25 लाख 50 लाख रुपये घेऊन मतदारांना उमेदवारांना मागे घेण्यासाठी कणकवलीत सक्सेस झालं. आमच्या प्रत्येक उमेदवाराकडे जिल्हा परिषदच्या प्रत्येक जबाबदारी सांगतो, जिल्हा परिषद पंचायत प्रत्येक उमेदवाराकडे 25 लाख 50 लाख रुपये घेऊन लोक गेले होते. परंतु आमच्यातला एकही उमेदवारांनी मागे घेतले नाही. आज आपण बघताय की गेले 1.5-2 वर्ष हा प्रवेश केला तो प्रवेश केला सांगून असून सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाबरोबरच त्यांची लढाई का होते याचा तुम्ही खरं आत्मविश्वास परीक्षण केलं पाहिजे. आज निवडणुकीमध्ये कुडाळातील मालवणातील स्वाभिमानी जनता आमच्या पाठीशी असेल आणि या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणे दोन्ही पंचायत समितीवर भगवा पडतो.